श्री शिवाय नमस्तुभ्यम. श्री स्वामी समर्थ. भक्तो नमस्कार. ठेवा असो, चेडागोटा असो, देवींची शिपाई असो, देवी असो, अशी गुपित सांगणारं, सत्यावर माहिती सांगणारं भक्ती शक्ती हे प्रथम चॅनल आहे, हे मात्र लक्षात ठेवा. अशी गुपित माहिती तुम्हाला कोणीही सांगणार नाही. जर तुम्ही सर्च केलं, रिसर्च केलं तरी पण तुम्हाला कळणार नाही. पण आम्ही अशी गुपित माहिती सांगत असतो. घर सोडून बाहेर जात असतो. आमची माहिती हे पुजाऱ्यांकडून किंवा वाडवडिलांदाऱ्या माणसांकडून, आमच्या गुरूंकडून आम्हाला ही माहिती प्राप्त होत असते. त्याच्याच आधारावर, ग्रंथांच्या आधारेत मी तुम्हाला हे सांगत असतो. आणि तुम्ही कुठल्याही माहितीला वंचित राहता कामा नये. सर्वप्रथम देवाधिकांशाविषयी, त्यांच्या सामानाविषयी, पोत, परडी, व्याताची काठी म्हणा, घोंगराची काठी म्हणा, भरपूर प्रमाण हे असे इतिहास सांगण्यात देखील आम्ही कार्य तुम्हाला केलेलं आहे आणि इथनं पुढे मी करत राहील. अशी माहिती तुम्हाला कोणी दिली नाही. जर तुम्ही यूट्यूबवर सर्च केलं तरी तुम्हाला कळून जाईल की भक्ती शक्ती प्रथम चॅनल असं आहे मंडळी, जे सत्यावर माहिती देतं. असत्य आणि सत्य ते काय आहे ते सर्व काही उघड्यात पाडत असतं. कुठेही लपून झापून ठेवत नसतं, हे मात्र लक्षात ठेवा. मंडळी, आजचा विषय तुम्हाला कळला असेल. माळ, परडी कोणी घ्यावी आणि का घ्यावी, त्याचं महत्त्व काय आहे हे काही जणांना माहीत नसतं. एखाद्या बुवा बाबाकडे गेले किंवा एखाद्या गुरूंकडे बघायला गेलं तर तो म्हणतो घ्या माळ किंवा परडी. त्याचं शास्त्र त्याला माहीत नसतं किंवा सांगणारा असतो त्याला देखील ते शास्त्र माहीत नसतं. तो उचलतो आणि आई अंबाबाई वाशी जातो आणि त्याला शास्त्र माहीत नसल्यामुळे ती परडी किंवा ताट काय असेल ते देवीचं आणत असतो आणि पूजत असतो. याच्या व्यतिरिक्त होतं काय की त्याचा मानपान व्यवस्थित न दिल्याने किंवा काही चुका झाल्यामुळे तुम्हाला ह्याचा भरपूर प्रमाणात भयंकर असा त्रास पण तुम्हाला होऊ शकतो. काही लोकांना माहीत नसते आणि हेच सांगण्यासाठी, तुम्हाला जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ मी खास करून बनवत आहे. चला तर मंडळी, वेळ न घालता व्हिडिओला मात्र सुरुवात करूया. व्हिडिओ संपूर्णपणे बघा आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. सर्वप्रथम मंडळी, परडी म्हणजे काय? परडीविषयी भरपूर यूट्यूब चॅनलवर तुम्हाला काही व्हिडिओ दिसतील आणि माझा देखील व्हिडिओ आहे, जे की शुद्ध पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेलं आहे. बारीक गोष्टी सांगितलेल्या आहेत की परडीची उत्पत्ती कशी झाली. आईसाहेबांनी आमच्या तुमच्यासारख्या आराध्यांच्या लोकांच्या हातावरती पात्र दिलं, म्हणजे एक प्रकारचं ताट, म्हणजे मंडळी जेवणाचं पात्र. सांगायचा उद्देश एवढाच आहे की काही जणांचा मला फोन आला की दादा, या व्यक्तीने आम्हाला सांगितले की तुम्ही परडी घ्या, जोगवा मागा. तर मंडळी, ही परडी कोणी घ्यावी? ज्याच्या अंगात वारं आहे ते पण परडी घेऊ शकतात. ज्याच्या अंगात वारे नसेल ते देखील परडी घेऊ शकतात. मंडळी, ते ताट म्हणजे आईसाहेबांचा त्रिखंड जोगवा मागावा आणि माझा भक्त जो भुकेलेला आहे तो त्याची भूक, जे काय परडीमध्ये दानधर्म केलेले असतील, काही लोक पोळ्या टाकतात, काही लोक निवेद टाकतात, काही लोक पैसा धन काय असेल ते टाकत राहतात. त्याला भूक जेव्हा वाटत लागेल त्या टायमाला त्या परडीतला घास त्याने खावा आणि माझा जोगवा या त्रिखंडामध्ये, या पृथ्वीवरती तो शोधावा. म्हणून आपण म्हणतो बघा, अंबाबाईचा जोगवा, म्हणजे माझ्या आईचा जोगवा तुमच्याकडे आहे का, हे आपण ओळखण्यासाठी जातो. म्हणजेच की आई अंबाबाईचा जोगवा हा परशुरामाने हरवला. त्याच्यासाठी हा जोगवा फिरण्यासाठी आई अंबाबाई दारोदार रडत रडत फिरत होती. हे काय परशुरामाला असे कृत्य आईचं रडल्यावर बाळाला काही देखावलं नाही. ते पाहून परशुरामाला वाईट वाटलं. मग त्याने रूप बदलून जोगवा मागण्यासाठी दारोदार हिंडायला सुरुवात केली. वेगळ्या प्रकारे रूप घेतले आणि जोगवा मागण्यासाठी तो दारोदारी हिंडू लागला. मग हा जोगवा कोणी मागावा? हा जोगवा मंडळी, जसं की समजा एखाद्याला पूर्वीपासून परडी आहे, त्याच्या अंगात वारं नाही. मग असे किती लोक बघितलेले आहेत त्यांच्या अंगात वारं नाही, पण त्यांच्या हातात आहे. ते वेळेवर गाणी करतात, सांभाळ करतात. या परडीला इटाळ चालत नाही, शिवता शिवत चालत नाही, सुतक चालत नाही. कारण मंडळी, हे पवित्र ताट आई जगदंबेच्या हातावर जन्मलेलं आहे, हे मात्र लक्षात ठेवा. मंडळी, आजकाल लोक परडी फक्त दिखाव्यासाठी घेतात, कुठेही सोडून देतात. आज जर तुम्ही तुळजापूरला गेलात तर कितीतरी परड्या उद्ध्वस्त झालेल्या दिसतील, काही पायाखाली तुडवल्या जातात. तर मंडळी, जर तुम्हाला सांभाळणं होत असेल तरच हे ताट मात्र घरी आणा. मंडळी, कुणाच्याही ऐकण्यावरनं परडी घेऊ नका. तुम्ही त्या परडीच्या लायक आहात का? तुम्ही ती परडी सांभाळणार आहात का? तुम्ही जोगवा मंगळवार, शुक्रवार, अमावस्या, पौर्णिमेला मागणार का? नवरात्री दिवशी आई साहेबांचा जोगवा शोधण्यासाठी तुम्ही बाहेर जाणार का? तर ह्याच्याच आधारित परडी घ्या. काही ना काहीतरी त्याला मंडळी रूप पाहिजे, रंग पाहिजे, तेव्हाच आपण काही ना काही गोष्टी घेत असतो, बरोबर ना मंडळी? तर त्या आई जगदंबेचे ताट तुमच्यासाठी कशाबद्दल दिलेले आहे? तर तुमच्यासाठी सुख समाधानासाठी दिलेलं आहे. त्याचं कारण मी परडी घेतो हे तुमच्या मनाला विचारत त्या पद्धतीने म्हणा. जर या गोष्टी मानून जर तुम्ही परडी घेत असाल तर मंडळी परडी घ्या. पण एखाद्याला त्या परडीचं सत्वच माहीत नसेल, एखाद्याला परडीचा अर्थच माहीत नसेल,
ते लोक देखील मंडळी आजकाल परडे घेत आहेत. आता काही लोकांचे साधू संतांचे भरपूर मी असे ग्रंथ वाचलेले आहेत मंडळी. ठाई ठाई तिथे दिसे माझे पंढरपूर. म्हणजे तुमच्या अंगासंग देव आहे मंडळी. फक्त तुम्हाला ओळखण्यासाठी, ती दिशा दाखवण्यासाठी गुरु लागतो. आजकाल ह्या बाजारामध्ये गुरु म्हणलं तर एक भाजीपाला झालेला आहे मंडळी. ज्याला परडीचं शास्त्र माहीत नाही, माळेचं शास्त्र माहीत नाही, वेताच्या काठीचं शास्त्र माहीत नाही, भरपूर अशा प्रमाणे शास्त्र माहीत नाहीयेत, ते देखील आजकाल मंडळी गुरु बनत आहेत. उतार्या पाताऱ्याच्या नावाखाली काही उतरूनही टाकत आहेत, पैसा लुबाडत आहेत. ज्याला काही शास्त्र माहीत नाही ते लोक काहीही करत आहेत. तर मग तुम्ही तसल्यापासून सावध राहा. तुमच्या परमात्म्याला विचारा, तुमच्या आत्म्याला विचारा एकदा. तुमचा आत्मा ज्या शरीराला सोडून जातो मंडळी, त्याला रंग आकार हे काहीच नसतं, हे मात्र लक्षात ठेवा. तर मंडळी, सेवा ही नीतिनियमाने करा. काही गोष्टी घेताय त्याआधी पहिला तुमच्या मनाला विचारून ह्या गोष्टी घ्याव्यात. कोणाच्या ऐकण्यावरून काही घरी आणू नका. पाळणूक झाली पाहिजे मंडळी. एखादा टीव्ही घरी आणला की त्याला तुम्ही पुसताय, त्याला रिचार्ज टाकताय, त्याला सांभाळताय, त्याला चंडू लागू नये, त्याला कुठला स्क्रॅच पडू नये, बॉल लागू नये म्हणून. तर मग त्याची जशी तुम्ही काळजी घेताय तशी या पात्राची म्हणजेच की मंडळी या परडीची देखील काळजी घेतली पाहिजे. आणि नीतिनियमाने त्याची पूजा म्हणा, अर्चना म्हणा, जोगवा शोधण्यासाठी आई अंबाबाईचा तुम्हाला जोगवा लागतो म्हणा, इत्यादी वगैरे तुम्ही काळजी घ्या. दुसरे आहे मंडळी माळ. तर माळ का घ्यावी? आता मंडळी, छत्रपती शिवाजी महाराजांनी माळ घातलेली बघा. नाही त्यांनी सोन्या चांदीची माळ घातली. छत्रपती शिवाजी महाराजांनी जगदंबा माळ घातली, म्हणजेच की कवड्याची माळ घातली. कवड्याची माळ मंडळी हे शास्त्र देखील आहे. काही अशा शास्त्राचा विकास जास्त प्रमाणे होत नाही, तर शुद्ध पद्धतीने तिला घातले जाते. आई भवानीनं ही माळ कधी तिला घातली नाही, तर आपल्या तुमच्या सारख्यांच्या आराध्याला ती माळ दिली, बरोबर ना? आता जसे की समुद्र मंथन झालं, तुम्ही दुसरा माझा व्हिडिओ बघू शकता. समुद्र मंथनातून हे विश्व जसं बाहेर पडलं, रुद्राक्ष बाहेर पडलं, धन पडलं, सोनं पडलं, चांदी झालं, त्याच्यानंतर रुद्राक्ष आलं आणि त्याच्यानंतर खालच्या तळाला मात्र ही कवड्याची माळ आली. ही कवड्याची माळ तुमच्या आमच्या सारख्यांच्या गळ्यात राहावी, शास्त्र तुम्हाला कळावं म्हणून आई जगदंबेने तुमच्यासारख्या व आमच्यासारख्यांना दिलं, आराध्यांच्या गळ्यात ही माळ दिली. तर हे फॅशन म्हणून तुम्ही वापरू नका. छत्रपती शिवाजी महाराज या वीर शूरवर शिवाजी महाराजांची बरोबरी आपल्यासारखे कोणी करू शकणार नाही. मंडळी, छत्रपती शिवाजी महाराजांनी ती माळ घातली, मग आम्ही का घालू नये हा तुमचा गैरसमज आहे. छत्रपती शिवाजी महाराज कोण होते? जसं की मंडळी त्यांचं शिवचरित्र सांगून जातं. छत्रपती शिवाजी महाराज कोण होते? महाराज घालतात, महाराज टिळा लावतात म्हणून मी टिळा लावतो. पण मंडळी, त्यांचं पवित्र तुमच्यामध्ये आहे का? छत्रपती शिवाजी महाराज माळ घालायचे कारण त्यांचे ते पावित्र्य होते, तसे निर्मळ होते. महाराज प्रत्येक आईमध्ये, प्रत्येक बायांमध्ये आपली आई बहीण शोधत होते. आजकालचे तुम्ही लोक तसे आहात का? तुम्हाला हा देव पावला नाही की त्या देवाकडे जाणारे तुम्ही अशी माणसं. त्यामुळे तुम्ही कोणाची बरोबरी करता हे तेवढं महत्वाचं आहे मंडळी. त्याच्यामुळे कोणाची बरोबरी कोण करतं हे महत्वाचे असते मंडळी. तुम्ही त्यांच्यासारखं पवित्र होऊ शकत नाही, बरोबर ना? तर छत्रपती शिवाजी महाराज माळ घालत होते म्हणजे त्यांना आई भवानी जगदंबा त्यांच्यावर प्रसन्न झाली होती. म्हणजे त्यांना असं विराट रूप त्या आईने भवानीने स्वप्नामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना दाखवलं आणि त्या तलवारीचं नाव भवानी असं ठेवलं. छत्रपती शिवाजी महाराजांचं शिवचरित्र वाचल्यानंतर काही गोष्टी तुम्हाला त्याच्यामध्ये ध्यानात येतील. त्यामुळे मंडळी, कोण घालते, काय घालते हे बघू नका. त्यांच्यासारखे तुम्ही पवित्र आहात की नाहीत हे देखील तुम्ही पाहिलं पाहिजे. आता काही लोक म्हणतात फॅशनसाठी माळ घालावी का? तर बघा मंडळी, फॅशनमध्ये आजकाल कोणीही काहीही करत आहे. रुद्राक्ष म्हणून फॅशनमध्ये घालतात, पण त्याचं देखील शास्त्र पद्धतीने, विज्ञान पद्धतीने देखील त्याचे आजार देखील तुम्हाला सांगितलेत की हे घातल्यानंतर हे आजार होणार नाही. रुद्राक्ष घातल्यानंतर छातीचा विकार होणार नाही. कवड्याच्या माळा घातल्यानंतर श्वासामध्ये तुम्हाला चांगला प्रभाव भेटतो. असं नाही की प्रत्येक विषय जर तुम्ही देवाला गिरवत असाल तर हे चुकीचं आहे मंडळी. हे अंधश्रद्धा आहे, हे मात्र लक्षात ठेवा. आता माळ परडी कोणी घ्यावी? तर आता या प्रश्नाचे उत्तर मी तुम्हाला सांगतो, थोडक्यात सांगून जातो. मंडळी, हा व्हिडिओ खूप मोठा पण होईल. 2-3 दिवस झाले व्हिडिओ माझे येत नाहीत, कारण मी रिसर्च केल्यानंतर, अभ्यास केल्यानंतरच असे व्हिडिओ बनवत असतो मंडळी. त्याच्यामुळे माझे व्हिडिओ थोडे लेट येत आहेत. तरी पण पहा, माझे व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमचे नेत्र मात्र नक्कीच खोलतात, हे मात्र लक्षात ठेवा. मंडळी, मी सत्यावर माहिती देणारा इसम आहे. एखाद्याला माझ्या माहितीने फरक होईल किंवा काय काय लोक म्हणले, काय काय बुवा बाबा युट्यूब चॅनलवाले म्हणले या अंधश्रद्धा आहे, अंगात येणं हे असं आहे, चेडा गोटा अंधश्रद्धा आहे, नदीला सोडा, गटारीत सोडा, नाल्यात सोडा म्हणाले, तर आज तेच लोक या देवधर्माच्या नावाखाली मंडळी काय करत आहेत? बाजार भरवत आहेत. आधीचे जर व्हिडिओ बघितले
काही लोकांचे आत्ताचे जर व्हिडिओ बघितले तर तुम्हाला समजून येईल खोटं कोण आहे आणि खरं कोण आहे. फक्त बघण्याचे दृष्टिकोन तुमच्याकडे पाहिजे. मंडळी, आजकाल कसं आहे, माणसांनी दगडाला देखील देव मानलेला आहे. पण त्या दगडामध्ये मंडळी आत्मा फुंकणारे साधू संत श्री परमहंस काली भक्त श्री धावजी पाटील बाबा यांच्यासारखे पवित्र मंडळी आजकाल कुठला गुरु राहिलेला नाही, हेही तुम्ही लक्षात ठेवा. त्या दगडात देखील देव, कणाकणामध्ये प्रभू आहे. पण त्या देवास शोधणारी तुम्हाला मंडळी नेत्रदृष्टी पाहिजे, हे मात्र लक्षात ठेवा. तर परडी कोणी घ्यावी मंडळी? आज जर तुम्हाला पाळणूक होत असेल, आई जगदंबाचा जोगा जर तुम्ही मागत असाल, तिची सेवा म्हणून एखादं पात्र घेऊन फिरत असाल दारोदारी, तर मंडळी तुम्ही ही परडी घेऊ शकता. पण उगाच कोणाच्याही सांगण्यावरून एखाद्या बुवा बाबा सांगतोय, त्याला शास्त्र माहीत नाही आणि तुम्ही त्याचं ऐकून जर घेत असाल तर तुम्ही चुकीचं करत आहात. तुम्हाला त्याची पाळणूक झाली पाहिजे. केवळ चेष्टा म्हणून, मस्करी म्हणून मंडळी दिखाव्यासाठी माळ कोणी घालू नये. त्याची शास्त्र पद्धतीने काही माहिती देखील आहे. आई जगदंबाने ती माळ तुमच्या आमच्यासारख्यांना दिली. तर का दिली? कारण तिला त्यामागील जे काही शास्त्र आहे ते माहिती होतं, म्हणून तिने आपल्यासारख्यांना दिली. काही आराध्यांना दिली की बाबा येणारे काही जातीचे विकार असतील, त्यांच्यातलं काय असेल, त्यांचे गुण तत्व हे तुमच्यापर्यंत पोहोचवावे म्हणून आई जगदंबेने ती दिली. फॅशन म्हणून माणूस आजपर्यंत इथेपर्यंत कपडे पण घालायचं सोडून दिलेलं आहे मंडळी. चड्डीवर घुमतात, स्त्रिया देखील शॉर्ट घालून घुमतात, पुरुष देखील चड्डीवर घुमतात. मी असं म्हणत नाही की सगळ्या स्त्रिया समान असतात, तर तसे नाही आहे मंडळी. मी समाजातील स्त्रियांना समान समजतो. पण मंडळी, पवित्र संस्कृती जपा. संस्कृती पवित्र जपल्यानंतरच काही गोष्टी आपल्याला शिकता येतात. आजकाल 17 वर्षाच्या पोराला डायबिटीस होतोय, 17 वर्षाच्या पोराला अटॅक येतोय, 20 वर्षामध्ये तर खून होतात, मर्डर होतात, ऍक्सिडेंट होते, घाटावरून कोण पडतोय, दारूचे व्यसन लागतात, दमा होतोय. तर असे का घडते मंडळी? कारण आपण आपली संस्कृती विसरत चाललेलो आहोत. आजकाल मंडळी आपण झाडांमध्ये पावित्र्य बघत नाही, झाड लावत नाही, पाणी स्वच्छ करत नाही. जर आपण याच्यामध्ये देखील देव बघितला तर परमात्मा तुम्हाला 100% हा मिळतोच मिळतो. आई जगदंबाचे हे विराट रूप आहे. आज माणूस मरतो, उद्या मरतो, पण खरा देव तुम्हाला कळल्यानंतर मंडळी तुम्ही खऱ्या देवालाच प्राप्त होता, हे मात्र लक्षात ठेवा. यमाचा फेरा हा कोणाला चुकलेला नाही, पण खरा परमात्मा काय आहे जर तुम्ही त्या यमाला सांगितलं तर 64 लाख योनीमधनं तुम्ही या फेऱ्यामधून वाचू शकता. म्हणजेच की तुमच्या कितीही जन्मांची जी रूपे आहेत, जसं की बेडकाचं रूप आहे, त्याच्यानंतर मुंगीचं रूप आहे, याच्यामध्ये फेरा चुकवण्यासाठी आई साहेबांनी म्हणा ग्रंथपुराणांमध्ये लिहिलेलं आहे मंडळी. आपल्या भगवद्गीतेमध्ये लिहिलेलं आहे की यमाचा फेरा कसा चुकवायचा. पण आम्ही कधी ते जाणून घेतलं नाही, आम्ही कधी ते मानून घेतलंही नाही. ठाई ठाई विठ्ठल दिसे, त्या संतांना विठ्ठलांचं नाव घेतलं, त्यांना ठाई ठाई विठ्ठल दिसला. तुकाराम महाराज असतील, संत ज्ञानेश्वर महाराजांना किती जणांना नावं ठेवली, किती जणांनी काय काय केलं, पण शेवटी त्यांनी विठ्ठलांची भक्ती सोडली का? एकच ठेवला देव, परमात्मा एकच ठेवला. आणि मग पुढे त्या एकामध्येच त्यांना सगळे देव दिसले. म्हणून म्हणतो, एकामध्येच कोणाला तरी शोधा, हे तुमचं कर्तव्य आहे. पण आज तुम्ही इकडे जाताय, तिकडे जाता, हे ते करता, ते करता, पण या उलट सेवा करा. कणाकणामध्ये तुम्हाला देव दिसेल मंडळी. तसंच मंडळी, गायला चारा द्या, माशांना चारा द्या, गरजू माणसांना अन्नधान्य द्या, दत्तात्रय महाराजांच्या कुत्र्यांना खाऊ घाला, अशा पशुपक्ष्यांना चारा द्या. मंडळी, त्याच्यामध्ये देव तुम्हाला पावतो. काही अगरबत्ती धूप लावायची गरज नाही, याच्यामध्ये देव तुमची खरी परीक्षा पाहतो, हे मात्र लक्षात ठेवा. ग्रंथामधली माहिती देतोय, पुराणामध्ये माहिती देतोय, माझ्याकडे प्रूफ आहेत म्हणून मी तुम्हाला ही माहिती देतोय. मंडळी, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करायला मात्र विसरू नका. परडी घ्या, परंतु त्याची जर तुमच्याकडून पाळणूक होत असेल तरच तुम्ही परडी घ्या. नसेल तर कोणी काय बोलल्यावरून तुम्ही परडी घेऊ नका. त्याच्या मागे प्रत्येक काही ना काहीतरी शास्त्र आहे मंडळी. कवड्याच्या माळेच्या मागे शास्त्र आहे, देवीचं शास्त्र आहे, देवींचं शास्त्र आहे. प्रत्येकाचं काही ना काहीतरी शास्त्र आहे. फक्त तुम्हाला ते कळलं पाहिजे मंडळी. आज जेव्हा तुम्हाला या गोष्टी कळतील तेव्हा तुम्ही सनातनी झाला म्हणायचं, तेव्हा तुम्ही काही ना काहीतरी दुनिया जिंकली म्हणायचं. आजकाल पैसा पाणी आहे तरी मित्रांनो सुख नाही. कोणी रुपये कमवतोय पण मित्रांनो आनंदात राहतोय, आणि कोणी लाखो करोडो रुपये कमवतोय तरी त्याच्या चेहऱ्यावर टवटवी नाही. हे काही ना काहीतरी शास्त्र आहे. बघायला शिका, काही नाही तरी करायला शिका. कष्ट आहेत मंडळी, कष्ट भरपूर आहेत, पण काही ना काही पुण्य देखील केलं पाहिजे. मंडळी, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि इतरांना शेअर करायला मात्र विसरू नका. मार्गदर्शन एक शुद्ध पद्धतीने दिलं जाईल, चांगलं दिलं जाईल, भटकुलं दिलं जाणार नाही, हे मात्र लक्षात ठेवा या भक्ती शक्ती चॅनलवरती. आशा करतो तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल. खूप खूप धन्यवाद.